Audio Jungle. नमस्कार. विदर्भलाथा न्यूज चॅनल 24 मध्ये आपले स्वागत आहे. छोट्या मोठ्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनल सबस्क्राइब आणि लाईक करा. महिला शक्तीचा एल्गार. माहूरच्या शेख फरीद वझरा येथे दारूबंदीचा ऐतिहासिक ठराव एकमताने मंजूर. तालुका प्रतिनिधी शेख रफिक माहूरगड. नांदेड जिल्ह्यातील ही अलीकडील काळातील पहिलीच घटना ठरली असून 378 विरुद्ध 0 मतांनी दारूबंदीचा ठराव संमत झाला आहे. आता ओभी विरुद्ध आडवी बाटली लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. माहूर तालुक्यातील शेख फरीद वझरा येथे आज रणरागिणींच्या आक्रमक पवित्र्यामुळे दारूबंदीचा एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. गावातील दारूच्या वाढत्या सुळसुळाटाविरोधात महिलांनी एकत्र येत आपले रौद्ररूप दाखवले. विशेष म्हणजे या ऐतिहासिक ग्रामसभेसाठी संपूर्ण गाव रस्त्यावर उतरले होते. संपूर्ण गावच्या गाव अशा प्रकारे ग्रामसभेसाठी एकत्र येण्याची नांदेड जिल्ह्यातील ही बहुधा पहिलीच घटना असावी. स्त्रीशक्तीचा हा अभूतपूर्व जागर पाहता ग्रामसभेमध्ये दारूबंदीच्या बाजूने तब्बल 378 महिलांनी हात उंचावून आपला कौल दिला. विशेष म्हणजे या ठरावाच्या विरोधात एकही मत पडले नाही आणि कोणीही तटस्थ राहिले नाही. त्यामुळे अत्यंत शांततेत पण तितक्याच आक्रमकपणे हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. ग्रामपंचायतीचे सरपंच दीपक केंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली ही ग्रामसभा पार पडली. सभेच्या सुरुवातीलाच गावामध्ये महिलांनी दारूबंदीच्या घोषणा देत एक भव्य जनजागृती रॅली काढली. रॅलीच्या सांगतेनंतर गावातील मुख्य चौकामध्ये ही ग्रामसभा संपन्न झाली. ठरावाचे सूचक विजय दत्ता नागरगोजे होते तर ठरावाचे अनुमोदन सायनाबाई प्रेम जाधव यांनी केले. प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटात आणि घोषणांच्या गजरात हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. तब्बल 3 तास चाललेल्या या ग्रामसभेत उपस्थित मान्यवर आणि गावातील महिलांनी आपल्या मनातील खदखद आणि दारूमुळे उद्ध्वस्त होणाऱ्या संसाराची व्यथा मांडली. गावातील 3 बार 4 देशी आणि 26 हातभट्ट्या असलेल्या गावातील परिस्थितीबद्दल महिलांच्या मनोगताने उपस्थितांचे डोळे हेलावले होते. या सभेला प्रमुख पाहुणे PSI बाबू जाधव, बिज्जमादार खंदाडे, सामाजिक कार्यकर्ते मनोज कीर्तने, ग्रामपंचायत अधिकारी कराड, पेसा कर्मचारी ससाने, आरोग्यसेविका पुरी मॅडम, अंगणवाडी सेविका नागरगोजे ताई, मुख्याध्यापक तेलंगे, शिक्षक सिंगार पुतळे, सुनील फड, तंटामुक्ती अध्यक्ष दिगंबर केंद्रे, किसनदादा जगदाळे, हरीश मुंडे, सय्यद इस्सा, वाल्मिक घुगे यांच्यासह शिक्षक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिकांसह बालवृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते. काल ग्रामसभेत एकमताने ठराव मंजूर झाल्यानंतर आता पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी हा ठराव प्रशासनाकडे पाठवला जाणार आहे. यानंतर प्रशासनामार्फत अधिकृत मतदान प्रक्रिया राबवली जाईल. या मतदानामध्ये मतदार यादीत नाव असलेल्या महिला उभी बाटली दारू चालू ठेवणे की आडवी बाटली दारूबंदी करणे या 2 चिन्हांवर मतदान करून आपला अंतिम कौल देतील. याच मतदानाच्या वेळी खऱ्या अर्थाने वझरा येथील रणरागिणींचा कस लागणार आहे. या बहुचर्चित आणि ऐतिहासिक ग्रामसभेची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. वझरा गावातील महिलांनी घेतलेल्या या धाडसी निर्णयाचे संपूर्ण जिल्ह्यात कौतुक होत आहे. गावातील सर्व विभागाचे कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य, प्रमुख कार्यकर्ते या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नामुळे ही विशेष ग्रामसभा ऐतिहासिक ठरली. संचलन साईनाथ नागरगोजे यांनी केले तर आभार दीपक मुंडे यांनी मानले. 7/2/2023 रोजी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभा आयोजन करण्यात आले होते. यामधील विषय मांडला असा की मोजे वझरा शेतकरी येथे संपूर्ण दारूबंदी. हा प्रस्ताव इथे मांडण्यात येणार आहे. या प्रस्तावाच्या समर्थनामध्ये जे कोणी असतील त्यांनी हातवरी करा. मोजे वझरा शेतकरी त्याचे दारूबंदी करणे समर्थनात हातवरी करा. प्रत्येक वेळाने आपल्या आपल्या जीवाभावानं
जे आलेत ग्रामपंचायतचे ते मनापासून आलेत, ती कुणी सांगल्यामुळं कुणी हे केल्यामुळं आलेलं नाही. त्याच्यामुळं ही दारू बरंच आहे आणि आम्हाला ती करायची नाही. ते गावाचे 25 नागरिक आहे, आम्ही खंबीरपणे त्याच्या पाठीशी आहोत महिलांच्या. त्याच्यामुळं कुठलंच भीतीचं वातावरण होणार नाही. विशेष तुम्हाला आधी मध्ये सुद्धा 50% बाया येतील. ते माझं वचन तुम्हाला, ते कसं आहे ते काय नाही ते आमचं